नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील विविध भागातील गरजू कुटुंबांना हक्काचं घरकुल मिळावं या संदर्भात मावळ पंचायत समितीवर ऑल इंडिया फकीरा ब्रिगेडच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे. तर अनेक गरजू कुटुंबातली व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना हक्काचं घर नसल्यामुळं भाड्यानं राहावं लागतं, मोलमजुरी करून जीवनाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. तर या ठिकाणी ज्यांनी मोर्चाचे प्रमुख आहेत, काय नाव तुमचं आणि काय सांगा? मी श्रीरंग सर्वदे, ऑल इंडिया फकीरा ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष. गेले 5 वर्षापासून पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही सर्वे केला. सर्वे करत असताना मावळ तालुक्यामध्ये कमीत कमी 400 ते 500 महिला अशा आहेत ज्यांच्याकडे स्वतःची जागाही नाही आणि स्वतःचं घरही नाही. त्या महिला 300 रुपये मोलमजुरीचं काम करतात आणि त्या 300 रुपयेमधून महिन्याला 3 ते 4 हजार रुपये घराचं भाडं भरून आपल्या लेकराचा शिक्षणाचा खर्च आणि आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी करतात. परंतु ते पैसे त्यांच्यासाठी पुरेसे नाहीत. याच्यामध्ये जर तांत्रिक एखादी आजारी वगैरे दुर्दैवाने जर आजारी पडलं तर त्यांना पैशाची आवश्यकता लागते. म्हणून शासन पूर्ण भारतभर घरकुल योजना राबवतंय. रमाई आवास योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल किंवा वसंतराव नाईक आवास योजना असेल. परंतु ही योजना तळागाळातल्या गोरगरीब नागरिकापर्यंत पोहोचत नाहीत. ज्याच्याकडं स्वतःचं घर आहे किंवा ज्याच्याकडं वशिला आहे अशा लोकांपर्यंत हे घरं जातात. माझा एक शासनावर असा आरोप आहे, कारण शासनानं जर ज्याला घर नाही त्याला घर दिलं असतं तर आज ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळालेली नसती. आज मावळ तालुक्यामध्ये कमीत कमी 400 महिला घरापासून वंचित आहेत. ज्यांचा डिवोर्स झालेला आहे, ज्यांच्या नवरा मयत झालेला आहे, म्हणजे विधवा महिला असतील, परित्यक्त महिला असतील, अपंग असतील, ह्या महिलांचं जीवन जर बघितलं तर एकदम हालाकीचं जीवन आहे. मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्यांचं परिस्थिती बघितलेलं आहोत. तर शासनाला माझी एक विनंती आहे, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, तिथल्या ग्रामसेवकांना सांगून प्रत्येक नागरिकापर्यंत या घरकुल योजनेची माहिती, या योजनेला लागणारे कागदपत्र जर त्या लाभार्थ्याकडे नसतील तर स्वतः ग्रामसेवकांनी, सरपंचांनी पुढाकार घेऊन त्यांना हे डॉक्युमेंट्स तयार करून द्यावं आणि येणाऱ्या 1 वर्षाच्या आत जे वंचित लोक आहेत त्यांना घरकुल द्यावं. त्याचबरोबर आपल्या मावळ तालुक्यामध्ये लोणावळ्यामध्ये वेताळनगर नावाची एक वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये गेले 20 वर्षापासून अतिक्रमण करून जे लोक तिथं राहतात त्या लोकांना नेमाकूल करण्यासाठी शासनाचं एक GR आहे. त्या GRच्या माध्यमातून माझी विनंती आहे BDO साहेबांना, तुम्हाला कर आकारणीसाठी भोगवटदार म्हणून त्यांना नोंद करून तुम्हाला 8चा उतारा देता येते. तर तुम्ही त्या GRच्या माध्यमातून या लोकांची नोंद करून घेऊन त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून 8चा उतारा, मालकी हक्क प्रमाणपत्र द्यावं आणि या सर्व ज्या वंचित घरकुलापासून लोक आहेत यांना घरकुल देऊन यांचं जीवन सफल करण्यासाठी आपल्या लेकरांना, ज्या आईवडिलाच्या मनामध्ये एखादं स्वप्न असतंय, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा अधिकारी झाला पाहिजे, परंतु या घराचं भाडं भरता भरता, पोटाची खळगी भरता भरता त्या लेकराला शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. आणून याच्यासाठी जे अल्पभूधारक जे लोक आहेत यांचे मुलं अधिकारी होऊ शकत नाहीत. तर माझी या सरकारी मायबापाला, पत्रकार बांधवाच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती आहे. मोदीजी सांगतात 21 करोड लोकांना घरकुल देतो. अहो साहेब, आमच्या तालुक्यामध्ये फक्त तुम्ही ज्या लोकांना जागा नाही अशा 21 लोकांना तरी घरकुल दिलेला आम्हाला पुरावा दाखवा. अजून जर आमच्यावर वेळ आली तर ह्या महाराष्ट्रामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त दारिद्र्य आल्याशिवाय राहणार नाही. आमदारचा मुलगा पुढे आमदार, खासदारचा मुलगा खासदार असं होऊ देऊ नका. वशिलीबाजीने घरकुल देऊ नका. संविधानशील सर्वे करून ज्याला गरज आहे त्याला घरकुल द्या, माझी एवढीच विनंती आहे. आणि आज आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही तहसीलदार साहेब आणि BDO साहेबांना विनंती केलेली आहे, येत्या 6 महिन्याच्या आत जर आम्हाला घरकुल जर नाही मिळालं तर बाबांनो आम्ही शांत बसणार नाही. आज ही शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चा आंदोलन केलेलं आहे. याच्या पुढे जर आमचा मोर्चा निघाला आणि त्याच्यामध्ये जर काय अनुचित प्रकार घडला तर संबंधित अधिकारी असतील, संबंधित प्रशासन असेल, एवढं सांगतो. माझी कळकळीची विनंती आहे, आम्हाला तात्काळ तुम्ही जागा आणि घरकुल उपलब्ध करून द्यावं. क्रांतिकारी जय भीम, जय भारत. काय नाव तुमचं, काय सांगा? मी नितीन शिवाजी शिंदे. मी फक्त एवढंच सांगेन
की ज्या विधवा आणि परित्यक्त महिला आहेत, ज्या आपल्या, जर तुम्हाला खरंच वेळ असेल ना तर त्या महिलांकडे एकदा स्वतःहून त्यांच्या घरामध्ये जाऊन पाहिलं ना, तेव्हा तुम्हाला कळेल की या सगळ्या मोर्चाचे आणि हे सगळ्या गोष्टी करायची गरज काय. आज सर्वोदय सर जे इथे न राहता उमरगा तालुक्यामध्ये राहतात आणि त्यांच्याकडे जेव्हा ही समस्या आली, आज 5 वर्षापासून या महिला दारोदार फिरतायत, त्या समस्या घेऊन फिरतायत. ज्या वेळेस त्यांच्या समस्या या पूर्ण नाही झाल्या त्यावेळेस सरांकडे ह्या मागण्या आल्यानंतर मग आम्ही त्यांच्या घरी जाऊन स्वतः ते पाहिल्यानंतर त्यांची जी परिस्थिती होती ना, अतिशय हालाकीची होती. तर त्यासाठी मग आम्ही विचार केला की काहीतरी केलं पाहिजे. आणि केल्यानंतर मग इथे बघितल्यानंतर सर्व जे ऑफिसर्स आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासनही दिलेले आहेत की या सगळ्या गोष्टी आम्ही चांगल्या रीतीने व्यवस्थित आणि पार पाडू म्हणून. तर या ठिकाणी ज्यांना घरकुलाची गरज आहे असे हे कुटुंबीय मावळ पंचायत समिती समोर मोर्चा करत आहेत. काय नाव तुमचं, काय सांगाल? मंगल भांबुरे. मी लोणा जवळजवळ 12 वर्ष राहते. तर माझ्या तिन्ही बाजूनी पाणी सगळं झिरपतंय आणि मला घरकुल मंजूर होऊन सुद्धा मला अजून अप्रूव्ह झालेलं नाही आहे. तर त्याच्याविषयी मी बऱ्याच वेळा म्हणजे तक्रार केली आहे, वडगाव तहसीलपासून तर लोणावळा नगरपालिका. पण त्याच्यामधून ते मला फक्त पळवाटाच दाखवतात की हे नाही आहे ते नाही आहे. आणि मग मी सरांच्या बरोबर आलेली आहे. तर सरांच्या बरोबर 4 वर्ष झाले मला. बर, कशासाठी आलात मावशी? काय नाव तुमचं? घरकुलसाठी आलो. काय नाव तुमचं? हिराबाई चोरगे. बर, काय सांगाल आंदोलनात सहभागी? काही नाही, गोरगरिबांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, घर स्वतःचं राहायला झालं पाहिजे. दारोदार भटकून काय होतं आता, छोट्या छोट्या मुलांच्या तोंडातून घास दुसऱ्यांना द्यावा लागतो. भाड्याचं घर, परिस्थिती अशी, महागाई एवढी वाढलेली, त्याच्यामुळे असं वाटतं की स्वतःचं थोडंसं घर झालं म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. काय नाव तुमचं, काय सांगाल? सुलाबाई पांगळे. मी निगडीवरून आले की आमच्या हक्काचं घरकुल आम्हाला मिळालं पाहिजे. आमच्या एवढ्याच मागणी आता. बर, तर अनेक महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि प्रत्येकांचं एकच मागणं आहे की हक्काचं घरकुल आम्हाला मिळालं पाहिजे. आणि यासाठी तुम्ही मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे जाऊन काही चर्चा केली का काय या संदर्भात? त्यांच्यासमोर कमीत कमी 15 ते 20 मिनिटाची चर्चा करून मी स्वतः त्यांना लेखी निवेदन आणि त्या निवेदनासोबत मावळ तालुक्यातल्या वंचित लाभार्थ्यांची यादी सुद्धा मी सुनील अण्णा शेळक्यांना दिलो. त्यांनी सुद्धा मला आश्वासन दिले की आपण 100% या महिलांसाठी प्रयत्न करू. आणि आम्हाला आशा आहे की त्यांनी दिलेलं आश्वासन पाळावं आणि आमच्या वंचित लोकांना घरकुल मंजूर करून द्यावं, जेणेकरून येणाऱ्या पुढील काळामध्ये सुद्धा आम्ही अण्णांच्या सोबतच राहू. आणि ज्याने आमचं काम करेल, ज्यांना आमच्या अडीअडचणीला धावून येईल, आम्ही त्यांच्यासोबत राहू, एवढंच मला सांगायचं. बरं, काय नाव तुमचं, काय सांगाल? नंदा कुंभार सर. मी आज 5 वर्ष झाले सरांबरोबर काम करते, पण आम्हाला कुठे यश यायला मार्गच नाही आहे सर. आमचे एवढे लांबून येऊन धावपळ करतात. आम्ही महिलाही भरपूर प्रयत्न करतोय सर, पण आम्हाला यश यायला पाहिजे. आम्हाला अण्णांना एकच सांगणं आहे, अण्णा आमच्याकडे जरा लक्ष द्या की आज आम्ही एवढ्या वर्ष स्थानिक लोक आहोत तरी तुमचं आमच्याकडे का लक्ष नाहीये. आज मी तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये असताना आज मी मोर्चा घेऊन वडगावपर्यंत पोहोचतीये. अण्णा जरा आमच्याकडे लक्ष द्या. आमच्या महिलांची घरे ही मंजूर झालीच पाहिजे अण्णा. नाही तर आमच्या एवढ्या महिला परत त्या ऑफिसवर किंवा इकडे तिकडे आले तर तुम्ही बोलाल तर आमच्या मागणी अण्णा लवकरात लवकर पुऱ्या करा, ही आमची अगदी नम्र विनंती आहे तुम्हाला. एवढंच माझं मागणं आहे. बरं, काय नाव तुमचं, काय सांगाल? माझं पुष्पा भाले. आम्ही गेली 5 वर्षापासून हेच घरकुलसाठी फिरतोय. आम्ही भाडं भरतोय, भाड्याने राहतोय. मलाही अण्णांना हेच सांगणं आहे की अण्णा आमच्याकडे लक्ष द्या, आमचं घरकुल मंजूर करा. आणि सर्व महिला आम्ही वनवन भटकतोय भाडं भरून. आम्ही पण कंटाळून गेलोय. आम्ही लोणावळ्यातलेच आहोत आणि आम्ही म्हणजे स्थायिक आहोत लोणावळ्यातलेच, पण भाडं भरून अगदी नाकी नऊ आलेत. तर अण्णांना हीच विनंती आहे की अण्णांनी आमच्याकडे लक्ष द्यावं. बरं, काय नाव तुमचं? नमस्कार, मी स्वाती गायकवाड. मी आज 25 वर्ष झाले भाड्याने राहते. 10,000 रुपये पगारामध्ये 2 मुलं सांभाळायची. आज घरकुल योजना येऊन सुद्धा गावामध्ये राबवल्या जात नाही. तर आमची एकच इच्छा आहे अण्णांकडे की आम्हाला आमचं घरकुल हक्काचं द्यावा. आम्हाला जागा नाहीये, जागेसकट आम्हाला घर जर मिळालं तर अण्णांचे खूप उपकार होतील आमच्यावरती आणि आम्हाला घर मिळावं हीच आमची अपेक्षा आहे. आणि सगळ्या महिलांची अपेक्षा आहे. मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांना साकडं घातलेलं आहे. मावळ तालुक्यातील जे गरजू कुटुंब आहेत या गरजू कुटुंबाला घरकुल हक्काचं मिळावं यासाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्यातील विधवा महिलांना घरकुलाचा लाभ, घरकुलांचा लाभ
घरकुल आमच्या हक्काचं, घरकुल आमच्या हक्काचं, घरकुल निधीमध्ये 5 लाखाची वाढ, घरकुल निधीमध्ये 5 लाखाची वाढ. अरे कोण म्हणतो देत नाही?